नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. नमस्कार, बारामती झटका चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. माळशिरस तालुक्यातील कणेर येथे पंचायत समिती सदस्य गौतम आबा माने मित्र मंडळाच्या वतीने हरिभक्त परायण रामायणाचार्य रामराव ढोक महाराज यांचे कीर्तन तर हरिभक्त परायण लक्ष्मण राजगुरू महाराज यांच्या भारूड कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अतिशय भावपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला. सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंदे कोंदला मागे पुढे, संगती संगती देवासवे घडे, नित्य नित्य पडे तेची साचा, समर्थने घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची, तुका म्हणे येथे लाभाची या कोटी, बहुवाव पोटी समर्थांचे. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा हा अभंग हरिभक्त परायण रामायणाचार्य रामराव ढोक महाराज यांनी सेवेसाठी घेतला होता. महाराजांनी अभ्यासपूर्ण व रसावाणीने उपस्थित सर्व हरिभक्तांना मंत्रमुग्ध केले होते. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दडाळा तुमचा नमलाल रूपावन भाव चराचरी निर्गुण गुजरी काही जनेने बोलतो वचने अति भाविका. प्रथम नमन करुणानाथ उमा शंकराची सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत. दुसरी बंधू शारदाचे चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धी पाविचे सहजातीच्या चरणवजा दंडवत. आता बंधू देव ब्राह्मण ज्यांची पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते चिंतया माझे दंडवत. आता बंधू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार जनतया माझे दंडवत. आता नमरंग भूमिका कीर्तने उभे होती लोक टाळ मृदंग श्रोते देखतया माझे दंडवत. ऐसे नमन करुणी सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपल्या बाळाचा लवे सकळ नामा म्हणे विठ्ठला. सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. प्रस्तुत कीर्तन रूपी सभेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारा यांचा सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. तुम्हा सर्वांचे सुपरिचित सन्माननीय गौतम आबा माने यांच्याद्वारा आमचे परमस्नेही हरिभक्तीपरायण लक्ष्मण महाराज राजगुरू कणेर इस्लामपूरकर यांच्या माध्यमातून मला मिळालेलं निमंत्रण लक्ष्मणानं आज्ञा केल्यामुळे रामाला यावं लागलं. त्यामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, दोन्ही मृदंगाचार्य महाराजांना नमस्कार, हार्मोनियम वादक महाराज, सर्व गायनाचार्य महाराज, टाळकरी महाराज, भालदार, जोगदार, विनेकरी महाराज, फडकरी महाराज, छोटे छोटे सर्व साधक महाराज, बसलेल्यातले सर्व महाराज, प्रथमतः येथे सर्व गुणीजन आणि महाराज मंडळीला नारदाच्या गालीवर मनोभावे वंदन करतो. आबा, तात्या, नाना, काका सगळे आले त्याच्यात. पुढे बसलेले सर्व मान्यवर, उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थी श्रोते, तरुण बांधव, प्रचंड गर्दी, दर्दी, शिस्त, शांतता. या सर्व गोष्टीच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेली भवेता. विठ्ठला विठ्ठला. ज्यांच्या द्वारा निमंत्रण मिळालं
ते व्यक्तिमत्व सर्वांना ज्ञात आहे. परोपकारी व्यक्तिमत्व, सगळ्या गोष्टीची अनुकूलता, पण एका गोष्टीची उणीव. मोठ्या मोठ्याच्या जीवनामध्ये कुठे काही एक आहे, याला जीवन म्हणतात. ₹5 में गेहूं की बोरी उठा के फेंक सकता है अमाल, खरीद सकता नहीं. और जो 500 बोरियां खरीद सकता सेठ जी उठा सकता नहीं. याला जीवन म्हणतात. ₹5 पोतं 100 पोते एका दमात भरतो ट्रकमध्ये तो हमाल, त्याच्यात खरेदीची ताकद नाही. आणि 5000 पोत्याची खरेदी सेठजी मोबाईलवरून करतो, त्याच्यानं उठणं होत नाही, तर पोतं कधी उचलत. बस असंच जीवन. मोठ्या मोठ्याच्या जीवनामध्ये उणीव. गौतम आबाजाच नाही, राजा दशरथाच्या. पण एक आहे, राजा दशरथाने आपलं गाऱ्हाणं कोणाजवळ मांडलं नाही, एवढं लक्षात. फक्त संताजवळ. रोना है तो दोनों के पास, संतों के पास नहीं तो भगवान के पास. संसारियों के सामने सीना निकाल करके चलो, क्योंकि वो भी रोने वाले और आप भी रोने वाले, तो कौन किसी से पूछे. तुम्ही जर तात्पुरता त्याच्याजवळ रडला तर ते त्यावेळी पुरतं म्हणता वाईट झालं, असं नाही व्हायला पाहिजे, वाईट झालं असं नाही व्हायला पाहिजे, वाईट झालं त्यावेळी पुरतं. आणि तुम्ही गेला अख्ख्या तालुक्यात विनामूल्य जाहिरात करतात. काल आलतं ढसा रडणं पठ्ठ्याजवळ, अशी विनामूल्य जाहिरात होणार. म्हणून संसारिकाच्या समोरून छाती काढून चालत जा. रडायचं असेल तर पंढरपूरला जाऊन पांडुरंगा जवळ रडा, नाही तर आळंदीला जाऊन माऊली जवळ रडा. असून पुसणारे फक्त 2 आहे जीवनात, एक संत अथवा बदलंत. म्हणून राजा दशरथाने हे उणीवेचं दुःख कोणा प्रापंचिकाजवळ सांगितलं नाही. जेव्हा वसिष्ठ आले, वंदन केले, उदास किंवा राजाने सहज विचार, चेहरा उतरले. राजा दशरथाने उत्तर दिले, पुत्रहीनस्य मे राज्यं सर्व दुःखाय कल्पते. सगळं आहे महाराज, पण माझ्या कुळात दिवा लावायला कोणी नाही. बिनु बालक सुख कवणे काज. याच्यावर पुन्हा रामायण वाढत बसत, स्पर्श करतो. आबाने ठेवलं होतं. वसिष्ठजी मध्ये राजा दशरथाला पुत्र प्राप्ती करून द्यायची क्षमता होती, पण दोघं आपल्या आपल्या तत्वाला मजबूत होते. राजा दशरथाने ठरवलं गुरुजी जवळ गाऱ्हाणं मांडायचं नाही, आणि वसिष्ठाने ठरवलं आपण म्हणून विचारायचं नाही. आता हे कसं मिटल प्रकरण. मी एक मजा सांगतो, थोडीशी मजा. एक दिवस अरुंधती आणि वसिष्ठ राज दरबारात बसले, गुरु माता आणि गुरुदेव. वसिष्ठाचं बाळ अरुंधती मातेजवळ होतं. राजे दशरथ, इथून दिसेल चित्र तुम्हाला. राजे दशरथ बसलेले, डाव्या भागाला 3 राण्या, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी, उजवीकडे गुरुमाता अरुंधती आणि गुरुदेव वसिष्ठ. बाळ वसिष्ठजीचं. रडायला लागलं. राजा दशरथाने घेतलं. मजा सांगतो हे मी, तरी रडायचं थांबेना. कौसल्याने घेतलं, तरी रडायचं थांबत नाही. कैकेयीने घेतलं, मी तिथेच होतो म्हणून सांगतो. सुमित्रेने घेतलं, तरी रडायचं थांबत नाही. सारखं रडते. 2-3 वर्षाचं बाळ. राजे दशरथ विचारतायत, गुरुदेव बहुत रो रहा आपका बेटा, मेरे 3 रानियां थक गई, मैं भी थक गया, गुरु माता थक गई, आप भी थक गए.
तोरी बेटा रोने का बंद नहीं हो रहा? बोले अवधेश, आज मेरा बेटा दरबार में रो रो के मुझे सवाल पूछ रहा है। इतना सा छोटा बच्चा, हाँ, कौन सा सवाल? मेरा बेटा मुझे पूछ रहा है कि गुरुदेव, आप तो दशरथ के गुरु बन गए, लेकिन भविष्य में मेरा क्या होगा? मैं किसका गुरु बनूंगा? क्योंकि दशरथ को बच्चा नहीं, इसलिए मेरा बच्चा होगा। तीर निशाने पर लग गया। मग दुसऱ्या दिवशी राजे दशरथ वशिष्ठजीकडे आले, दुसऱ्या दिवशी, आणि मग विचारलं, उदास क्यों? पुत्रहीनस्य मे राज्यं सर्व दुःखाय कल्पते। 4 होतील राजा, 4 धरे धीर होई सुतचार। 4 काय करावं लागेल महाराज? पुत्र कामेष्टी यज्ञ। किती खर्च येऊ द्या महाराज, आधी 3 स्वापत मारावे लागतील। परंतु पुण्यवान आहे, लेकरू होण्यासाठी थोडी पापाची गरज आहे। अर्थ फिरवू नका, विठ्ठल। ज्याला सहजासहजी होतात त्याला हे महत्व कळत नाही। म्हणून हा गौतम आबाच्या जीवनातला 20 वर्षानंतरचा, नाही तर उदास असतो परिवार तो, 20 वर्षानंतरचा आनंदाचा प्रसंग असल्यामुळे आनंद आनंदाचा प्रसंग आहे। म्हणून एखाद्या श्रीमंत बापानं लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, तसा शब्दाला शोभेल असा भव्य कीर्तन महोत्सव, भागवा भागवी नाही, काट कसर नाही। केवढे टाळकरी, केवढे मृदंगाचार्य, केवढे गुणीजन आणि आबाच्या विनंतीला मान देऊन आलेले श्रोतेजन। म्हणून आनंद कोंदला मागे पुढे। आता आनंद होण्याचं कारण काय? याचं कारण व्यवहार जन्मभर सुखाचा केला। काही माणसं दुसऱ्याचं वाटोळ करायचा कार्यक्रम करतात जन्मभर।
फक्त त्याला कळलं पाहिजे अमुकाच्या घरी लग्न जुळलं, अमुक गावची मुलगी देण्यात येत आहे, एवढं कळलं आता की झोप येत नाही त्याला. पैसे नाही तिकिटाला उसने घेतं, मग काळी पिवळी पकडतं, मग ट्रक पकडतं, तिथून पायदळ जातं, दुपारचे 2 वाजता ते गाव गाठतं, त्या वाड्याच्या दरवाज्यात जातं, त्या वाड्याच्या मालकाला विचारतं अमुक अमुक मीच आहे. आपण मी अमुक गावचा, अहो त्या गावात तर त्या पाटलाच्या वाड्यात आमची मुलगी द्यायची म्हणूनच आलो. इथून सुरुवात. झोप नाही मला कळल्यापासून. अहो आत तरी या चहा घ्या, शिदोरी बांधून आलो. काय झालं काय? काय नाही, मुली जास्त झाल्या असेल, विहिरी ढकला, नमस्कार, गेलो रॉकेल होतो. आणि आनंदाला उधाण आलं होतं. त्या घरात पत्रिका कशा छापायच्या, मंडप कोणाचा, आचारी कुठला, आयटम कोणते करायचे, फेटे किती लोकांना बांधायचे, का परवापासून आनंद होता. पण हे केलं ना रॉकेल होतो. स्वयंपाक केला नाही, पाटलीन जेवत नाही, पाटील जेवत नाही, संध्याकाळी स्वयंपाक नाही, उदास होऊन बसले, पाटलींना विषय काढला का हो? त्या बिचाऱ्याला काही स्वार्थ म्हणावं, आपला चहा नाही घेतला बिचाऱ्याने, यांना काय माहिती आहे बिचार कसं आग लावे. सिदोरी घेऊन आला. हे पहा, एखाद्या ऊस तोडणाऱ्या कामगाराला द्या माझी ताई, पण त्या कांजीच्या कपड्यावाल्याच्या घरात द्यायची नाही. मग पत्र लिहिण्यात येतं, राजमान्य राजश्री अमुक अमुक यांना माझा सप्रेम जयहरी पत्र लिहिण्याचे कारण की तुमच्या सोबत सोयरीक जुळल्यापासून आमच्या घरात आनंदाला उधाण आलं होतं, पण आम्ही ब्राह्मण मंडळीकडे जाऊन बघितल्यानंतर पंचांगात कळालं की मृत्यू 60% मुला मुलीचा असल्यामुळे तुमचं आमचं तुटलं. असं जन्मभर दुसऱ्याचं वाटोळ करायचा व्यवहार करतं आणि अपेक्षा सुखाची करतं. महाराज म्हणतात आम्हाला सुख झालं, याचं कारण जन्मभर व्यवहार सुखाचा केला. सुखाचे व्यवहारी सुख सुखाचे व्यवहारी सुख सुखाचा केला म्हणून आम्हाला लाभही सुखाचा झाला. सुखाचे व्यवहारिक सुख लाभ झाला. काहीचा व्यवहार दुःखाचा, लाभही दुःखाचा. काहीचा व्यवहार दुःखाचा, लाभ सुखाचा. काहीचा व्यवहार सुखाचा, लाभ दुःखाचा. संतांचा व्यवहारही सुखाचा आणि लाभही सुखाचा. ही मराठी नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी हो दे या जगा. बस व्यवहार, योग्यांचा व्यवहार दुःखाचा आहे, लाभ सुखाचा आहे. एक एक अंग साधण्याकरिता 12 वर्षाचा काळ, समाधीपर्यंत 96 वर्ष त्याच्यात जातात. उत्कृष्ट व्यवहार योग्यांचा.
योगाच्या वाटाचे निघाले गा सुबटा तया दुःखाचाची सेलवाटा भागा आला पाहे पा लोहाचे चेने जय बोचरिया पडती खाणे ते पोट भरणे की प्राण शुद्धी म्हणून शरीर शोषण प्राण निरोधन मन जय हात योगा शरीर शोषण शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हत योग गोद पीडन कुंडलिनी कलिमल भंग ऊर्ध्ववायूचा श्वेत तोडुनी करियो वनभंग नागिनी उत्साहे नवही द्वारे निरोधून नाडीत्रया माझे शिशूंना संचरण साधे हा मार्ग ऐसे बोलती गुणीजन हा योग्यांचा व्यवहार आहे. एवढा आटापिटा करून त्यांना समाधीसारखं सुख प्राप्त होतं. म्हणजे व्यवहार दुःखाचा आहे पण लाभ सुखाचा आहे. आमचे संत म्हणतात योग्यांना एवढा दुःखाचा व्यवहार करून जे समाधीसारखं सुख मिळते ना ते तर आम्हाला भजनानच मिळतं. समाधीचे सुख समाधीचे सुख सांडाव वाळुनी साया कीर्तनी. म्हणजे योग्याला आटापिटा करून जे सुख मिळतं ते इथं भजनानं मिळतं. ज्यांचा व्यवहार दुःखाचा आहे लाभ सुखाचा आहे. काहीचा व्यवहार सुखाचा आहे लाभ दुःखाचा आहे. बचनागाची कांडी खाताना गोड वाटते म्हणतात पण प्राण जातो. काही काही हिमालयातले तपस्वी साप पाळतात बरं का. डब्यामध्ये त्याला छिद्र ठेवतात हवा यावी म्हणून. साप असा पवनभक्षक प्राणी असल्यामुळे तो बरेच दिवस जिवंत राहतो. कशा करता साप झाकण उघडायचं डब्याचं सापाला फटका मारायचा साधून. चौथाहून साप तोंड वर काढतो तेव्हा साधून आपली जीभ काढायची. तुम्ही करू नका फक्त ऐका. हिमालयातलं सांगतो. आणि त्या जिभेला त्या सापाने दंश करायचा. जिभेला
पूर्ण विष उतरू द्यायचं आणि पुन्हा साप डब्यात बंद करून ठेवायचा आणि त्या विषयाच्या नशेच्या आनंदात साधून राहायचं. तो त्यांचा अभ्यास आहे. तसं साधूनी बचना खाती तोडा तोडा आणि आपण बांगडीत पडायचं नाही. व्यवहार सुखाचा आहे, लाभ दुःखाचा आहे. योग्यांचा व्यवहार दुःखाचा आहे, लाभ सुखाचा आहे. काहीचा व्यवहारही दुःखाचा आहे, लाभही दुःखाचा आहे. कांजीचे कपडे घालून लग्न झाल्यावर मुंबईहून 10 वर्षांनी मित्र आला. परीट घडीचे कपडे कांजीचे कडक. सकाळी 6ला बसला एसटीत. एसट्या बंद नव्हत्या तेव्हा. तर गावाला 12 वाजता आलं दुपारी. 6 तास एसटीत बसलं तरी बाकड्याला नाही टेकलं इस्त्री मोडल म्हणून. इतकं जमलं. स्टँडवर उतरलं तेव्हा त्याचा मित्र होता कोळशाचा दुकानदार. पुढचं कळलं वाटतं तुला. 10 वर्षाने मित्र आला. कोळसा विकता विकता दुकानदार धावला आणि कडकडून मिठी मारली. तोंडावरून हात फिरवला. आले का महाद्या 10 वर्षाने आला. अरे तुझं प्रेम उचंबळून गेलं पण महादेव काळा केला ना. तो सकाळपासून बाकड्याला नाही टेकला. यानं 5 मिनिटात काळा केला स्टँडवर. पुढे गेल्यावर अत्तरचा दुकानदार अत्तर विकत होता. म्हणला लग्न झालं तेव्हा अत्तर वापरलं. 10 वर्ष झाले बिल दिलं नाही. बरा सापडलं. अत्तर विकता विकता धावला. कॉलर धरले 2 थोबाडीत दिल्या. दिवसभर सुगंध आला. हे कळलं का? संसाराचं दुकान परमार्थाचं दुकान. इथं किती तोंडावून प्रेमानं हात फिरवू द्या तरी तोंड काळ आहे. साधू संतांना थोबाडीत मारू द्या तरी जीवनभर कीर्तीचा सुगंध आहे. विठ्ठल पुण्यस्य फलम इच्छन्ति पुण्य नेच्छन्ति मानवाः पापस्य फलम नेच्छन्ति पापम कुर्वन्ति यत्नतः. पुण्याच्या फळाची इच्छा करत नाही असं आहे का कोणी? फळाची इच्छा करतं फक्त, पुण्य करत नाही. पापाच्या फळाची इच्छा करत नाही पण पाप केल्याशिवाय राहत नाही. एखाद्याने जर 1 रुपया टाकला चंद्रभागेमध्ये तर आल्यावर 4-4 महिने सांगतो. दररोज विषय तोच. आपण तशी आंघोळ नाही केली. 1 रुपया टाकला. तशी नाही केली आंघोळ. 1 रुपया टाकला. तशी नाही केली. 4 महिने सांगत होतं 1 रुपया टाकला. त्याच्या सोबत यात्रेला पंढरपूरला गेलेले एक होतं. म्हणलं का 4 महिने झाले वैतागून सोडलं का. रुपया टाकला रुपया टाकला रुपया टाकला. टाकला नाही का माहिती आहे. आंघोळीला दोघंही होतो आपण. माझ्या समोरच टाकला. पण नंतर बारीला लागलो. तू माझ्या पुढे मी तुझ्या मागं. गरुड खांबाजवळ कोण्या गावचं कांजीच्या कपड्यावाला तुझ्या पुढे होतं. त्याची 100ची नोट अशी बाहेर आली होती गरुड खांबाजवळ. इकडे तिकडे पाहिलं. 2 बोटाला चिमटीत हळूच काढून तुझ्या खिशात घातली. हे पठ्ठ्यालाच माहिती आहे. मग ते सांग ना गावात. लेका 1 रुपयाचं पुण्य सांगत बसला 4 महिने. 99 रुपये ते पाप लपवत बसला. जरी लपवत असला तरी त्याचं मन त्याला सांगत असलं. पुण्यस्य फलम इच्छन्ति पुण्य नेच्छन्ति मानवाः. महाराज म्हणतात आम्ही जन्मभर व्यवहार ठेपा. सुख प्रपंचात आहे, सुख परमार्थात आहे. पण जमीन अस्मान इतकं अंतर आहे. प्रपंचातलं जे सुख आहे ना ते कमी 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 होत जातं. सारखं राहत नाही. तारुण्यामध्ये नवरा बायको जेवढ्या प्रेमानं एकमेकाकडे पाहतात तेवढ्या प्रेमानं म्हातारपणात पाहत नसतात. पहिली गोष्ट पाहतच नसतात. इकडे पाहत असतील तिकडच्या सांगतात. चुकून जर एकमेकाकडे पाहिलं तर असे पाहतात दोघांचं 7 जन्माचं वैर. म्हातारीचे लाल डोळे म्हाताऱ्याचे लाल डोळे मध्ये जर थांबलं तर मधलंच पेटल. एका बांधावर गवत कापतात. दिवसभर बोलत नाही. इतकं बिघडतं. लग्न झालं म्हणजे 2 वर्ष लक्ष्मणराव पती बोलतो पत्नी ऐकते. नंतरचे 2 वर्ष पत्नी बोलतील पती ऐकतो. तिथून पुढचे सगळे वर्ष दोघंही बोलतात. अख्खं गाव ऐकतं.
इतकं बिघडत जातं प्रपंचात. ते सुख आहे ते उतरत जाणार आहे. याच्या उलट परमार्थ ते पहा. हे नसेल पटत, किती चांगलं गाणं सिनेमाचं निघू द्या, किती चांगलं, तरी वर्षात 6 महिन्यात 2 वर्षात त्या गाण्याचा कंटाळा येतो. आला अशिक्षित आजी सुशिक्षित नातवावर रागावते. गोविंदा पागल झाला का, डोक्यात फरक पडला तुझ्या, उठला सुटला झिंझिंग झिंझिंग. दुसरं म्हणणार कंटाळले ना माणसं. पण आता इथे आमचे वारकरी बसले. माझा जाहीर प्रश्न आहे, वर्षे 750 झाले आबा, तर रोज आमचा वारकरी गळ्यात विना घेऊन सकाळी रूप पाहता लोचनी म्हणतो. जरा विचार करा, 700 वर्षापासून म्हणतो तरी आनंद वाढत चालला पण कमी नाही. हा फरक प्रपंच आणि परमार्थातल्या सुखात आहे. प्रपंचातलं उतरतं, परमार्थातलं वाढ. सुख घडी वाढू लागे, वाढू लागे, सुख घडी वाढू लागे. रूप पाहता. अरे 750 वर्ष झाले पण आनंद तोच नाही, वाढत चालला. रूप पाहता लोचनी अभंगाचं वय 750 वर्षाचं आहे आणि सुंदर ते ध्यान अभंगाचं वय 350 वर्षाचं आहे. लता दीदी गेल्या, भीमसेन जोशी गेले, त्याच्या आधी मोठे मोठे दिग्गज गेले, पण हे 2 महागायक अमर का झाले? यांचा कंठ अभंगानं पवित्र झालाय. लक्षात, बाकीच्यांनी सिनेमाचे गाणे गायले तालावर, पण भीमसेन जोशी आणि लता दीदी अख्खं जीवन अभंगा करता. म्हणून अभंग गाऊन गाऊन ज्यांचा कंठ पवित्र झाला, चंद्र सूर्य असेपर्यंत या दोघांचं नाव राहणार आहे. विठ्ठल बस हे लक्षात आलं आपल्या सर्वांच्या. हे मोठ्या टाटा बिर्लाला नाही, हे बाकी सर्व असेल त्याला. 3 टूक कौपिन में इंद्र बापुरो कौन. संत तुलसीदासजी म्हणतात, मला फक्त 3 गोष्टी मिळू द्या. धर्म सांभाळण्यासाठी मुंज नावाच्या गवताचं जानवं, लज्जा रक्षणासाठी 3 बोटाच्या केळीची पानाची लंगोट, आणि जगण्यासाठी दररोज दिवसात 1 वेळा बिगर मिठाची भाजी. 3 गोष्टी जर मिळाल्या तर पठ्ठ्याच्या पुढे इंद्र सुद्धा दरिद्री आहे. भाजी बिन लवण 3 टूक कौपिन में इंद्र बापुरो कौन. ही भक्तीची मस्ती, ज्याचा त्याचा विषय आहे. भक्ति में क्या मस्ती है संतन को पूछो, और शक्ति में क्या मस्ती बातें पहलवान को पूछो. ज्याचा त्याचा विषय ठरलेला आहे. नाही तर पाव बटर खाऊन वजन कमी झालेलं बाटा हाणतं पेपर वाचून लय ताकद. कोणा दिल्लीच्या सतपालमध्ये एका तू लावला होता का रे हाताला हात सतपालच्या. दिल्लीच्या सतपाल पहिलवानात खूप ताकद. हे कोल्हापूरच्या युवराज पाटलाच्या मुखात शब्द सोबत होते, त्यांची त्याची झाली. हे बटर खाऊन सांगतं गावातले ताकद. शक्ति में क्या मस्ती बातें पहलवान को पूछो, और भक्ति में क्या मस्ती है बातें संतन को पूछो. म्हणून जगद्गुरु तुकोबारायच्या चेहऱ्यावरचा आनंद सार्वभौम राजाला लाजवेल एवढा. का? त्याचं कारण आहे सुखाचे व्यवहारी. जन्मभर आम्ही व्यवहार सुखाचा केला. जसं मी ऐकून आहे, आबाचं नाव ऐकलं होतं लक्ष्मणराव, पण आबांना बघितलं नव्हतं. म्हणजे वेगळ्या भाषेत सुगंध येत होता, फुल पाहिलं नव्हतं. आज दोन्हीचा योग आमच्या लक्ष्मणराव मुळे आला. परोपकारी जीवन, परोपकारी जीवन.
म्हणून भगवंतानी त्यांच्या परोपकाराला फळ दिलं. सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला. आनंद कोंदला मागे पुढे, कोंदून कोंदून भरलेला आनंद. हे वारकरी मंडळीला चांगलं माहिती आहे. आता 2-3 वर्ष झाले वारीच बघा ऐक नाही. मग ते पंढरपूरला तोपर्यंत जमते याला, पण दशमीला पंढरपूर गाठलं की तिथून पुढचे 4 दिवस 4 वर्षासारखे वाटतात. मग एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, गोपाळपूरच्या काल्याच्या आदल्या दिवशी झुंबडपका खरेदीची, सोलापुरी चादरी, बैलाच्या झुली, नातवाचा खुळखुळा, पांगड्या, घोंगड्या, गोपीचंदन, पाठ आहे यादी तुम्हाला उगाच ऐकता. ते घर आनंद धर्मशाळेत मग जुने कपडे खाली, त्याच्यावर चादरी, त्याच्यावर झुली. ते सामान जास्त झालं की ते लागत नाही सुटकेस. खालचं वरचं 3 इंच अंतर पडतं, पुन्हा दाबतंय 1.5 इंच, दाट ओट चावून दाबतं 1/2 इंच. शेजाऱ्याला म्हणता आबा तुम्ही सुटकेसवर उभं व्हा, मी लॉक करतो. का क्षमतेपेक्षा जास्त सामान भरणे, दाबून दाबून भरणे. जसं तसं कोंदून कोंदून भरलेला आनंद. आनंद कोंदला मागेही आनंद. एवढे टाळकरी महाराज म्हणतो याच्यात तर 10-20 सप्ते होईल महाराष्ट्रातलं. एवढे टाळकरी महाराज, मागे आनंद. भालदार चौकदार टाळकरी हा मागे आनंद. मृदंगाचार्य हार्मोनियम वादक पुढे श्रोते बसलेले हाय आनंद. डावीकडे जे विणीकरी, उजवीकडे गायनाचार्य. इकडे आनंद, इकडे आनंद, पुढे आनंद, मागे आनंद. आनंदाच्या कोटी साठवलेल्या मापोटी आजी आनंदोरे वगैरे. आनंद कोंदला मागे पुढे. हो, पण कोंदून कोंदून भरलेला आनंद झाला तुकोबाराय. त्याचं नेमकं कारण काय? संगती पंगती देवाचं वेगळे. संगती पंगती देवाचं वेगळे. स्वतःची संगत होऊ द्या. व्यालेल्या गाईची रूपांतर दुधात होते. दुधाची सापाची संगती होऊ द्या, रूपांतर विषात होते. तृणात संज्ञा येते क्षीरम, क्षीरात संज्ञा येते विषम. व्यालेल्या गाईची गवताची संगत अमृतासारखं दूध, आणि दुधाची सापाची संगत विषम. बस विष. हे संगती. संगत करना बडों की बडत बडत बड जा, गज के माथा आजा बैठे मन माने सो फल खाए. संगती. एकदा शेळीची हत्तीची संगती. शेळी तुरु तुरु चालायची माळशिरस रोडला, हत्ती डोलत. मैत्रिणी होत्या. काग पायी चालते. मग काय करू, बैस माझ्या पाठीवर. तू 12 फुटाची, तू काळजी तू करू. सोनेनं उचललं शेळीला, मैत्रीण आहे ना, आणि बसवलं पाठीवर. हत्तीच्या पाठीवर शेळी उभी झाली. काय झालं? एरवी 4 फूट झाडाच्या उंचीचा पाला खात होती, आता एवढी मोठी झाली 15 फूट उंचीच्या झाडाचा शेंडा कातरून खात होती. त्याला संगत. संगत करना बडों बडत बडत बड जाय, गज के माथा आजा बैठे मन माने सो फल खाय. आता तुम्ही शंखाचा विचार करा. शंखाचा बाप कोण आहे? ते वाजवतात तो शंख. शंखाचा बाप समुद्र आहे. ही 14 रत्न समुद्रातून निघाली म्हणून समुद्राला रत्नाकर म्हणतात. पिता यस्य रत्नाकर. ते पाठ आहे तुम्हाला. मुलं गोंगाट करतात थोडं. बरोबर अजून 55 मिनिट आहे. आबांना माझी कल्पना आहे. नाशिकला होतो तरी 9ला फेटारानो स्टेजवर उतरल तेव्हा 11 वाजतील. सेकंद भर त्रास जास्तीचा नाही.
उद्या 10 वाजता अंबाजोगाईला आहे आणि रात्रीचं दिंडोरीला आहे नाशिकच्या पुढे. ते बरोबर आहे, पण ते थोडंसं शांत ठेवायचं. तिकडे गोंगाट करतात, थोडं राहिलं, थोडं बरोबर. आता तर 54 मिनिट आहे. विठ्ठल लक्ष्मण महाराजामुळे योगाला मी 2 वेळा त्यांना माझ्या गावाला नेलं. मोठा सत्ता होता तेव्हा अजितदादांना नेलं तर उपमुख्यमंत्री. त्या दिवशी भारूड आमच्या लक्ष्मण बाबाला ठेवलं होतं. त्याचे आधी एकदा चालू होतं हे कोरोनाच थांबेना म्हणून आमचं कीर्तन लांबत लांबत गेलं. मग पंढरपूरच्या रामायणामुळे जोडून गेलं होतं, ते कॅन्सल झालं. हे पडले आता प्रवासाचं. ठीक आहे, आनंद आहे. थोडं शांत ठेवा त्यांना. आपलेच लेकर आहे आणि फार रागावू नका. त्या वयात आपण हेच उद्योग केले हे मनात आहे. निदान हो ना विठ्ठल. सौदारत्न लक्ष्मी आड आहे मंगलाष्टक. बरं जाऊ द्या. कौस्तुभ पारिजात रसुरा धनवंतरी चंद्रमा गावा कामदुदा सुरचक्रम देवांगण आश्रम सप्तमुखे वेश भैरशंकोमृतम चांबुदे रत्नानि चतुर्दशन. ही 14 रत्न. त्याच्यात शंख समुद्रातून जन्माला आला म्हणून समुद्र हा शंखाचा बाप झाला. लक्ष्मी शंखाची बहीण आहे. हे नाते होते पा. सक्की बहीण आहे लक्ष्मी शंखाची. आणि लक्ष्मीनं विष्णूला मिस्टर केल्यामुळे मेवण्याचं नातं तर कळतं ना. शंखाचं आणि विष्णूचं नातं मेवण्याचं. लक्ष्मी जगाला श्रीमंत करणारी हे शंखाची सख्खी बहीण. जगाला रत्न पुरवणारा बाप समुद्र शंखाचा आणि शीतल प्रकाश देणारा चंद्र भाऊ शंखाचा. हे तर नाते लक्षात घ्या. शंखाचं सांगतोय मी. शंखाचा बाप समुद्र आहे, शंखाची बहीण लक्ष्मी आहे, शंखाचा भाऊ चंद्र आहे आणि शंखाचा मेवणा विष्णू आहे. पण संगती संन्यासाची केली म्हणजे कण्हेरमध्ये बाजरीचं पीठ मागत फिरतो शंख दरवाजात. शंख दारोदारी भिक समुद्र हा पिता बंधू हा चंद्रमा भगिनी ते रमा शंखाची आहे. बाप समुद्र आहे. समुद्र हा पिता बंधू हा चंद्रमा भगिनी ते रमा शंखाची आहे. मेवणा जयाचा द्वारकेचा हरी. पण संगती संन्यासाची. शंख दारोदारी भीक मागे संगती. संगती म्हणून संगत करणा बडवणती. इथे सुख झालं, आनंद झाला का संगतही देवाची पंक्तीलाही देवाच्या. संगती पंगती देवा सवे घडे. कधी संगत चांगली असते तर पंगत चांगली नसते. पंगत चांगली असते तर संगत चांगली नसते. संगतही चांगली नसते, पंगतही चांगली नसते. कधी कधी पंगत चांगली आहे. श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, बटाटा वडा, कांद्याची भजी, पापड, लोणची, बालुशाही, मालपोहे. तुम्हाला आठवण ते आबा 42 पदार्थ आहे. पण शेजारचं थोडा वेळ त्याच्या अंगावर पडतं, थोडा वेळ याच्या अंगावर पडतं. पंगत चांगली आहे, संगत चांगली. कधी संगत चांगली आहे तर पंगत चांगली नाही. कधी पंगतही चांगली नाही, संगतही चांगली नाही. आषाढीच्या दरम्यान होते ते पत्रकार मंडळी फार हुशार. आषाढ आणि मग ती गटारी अमावस्या. त्याच्या आदल्या दिवशी पेपरला 2 फोटो दिले. इकडून कोंबडं, इकडून बोकड. पत्रकार मंडळी फार हुशार. ते बोकड कोंबड्याला म्हणतो राम राम. अमावस्या उद्या होती बरं. राम राम. आता पुन्हा आपली भेट.
हे संगत न पंगत आषाढीचं चालू आहे आपल्याला विठ्ठला. जेवणाचा आनंद कधी सुग्रणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे. एक लक्षात ठेवा, लक्षात इतका चांगला काळ परमार्थाला यापूर्वी कधीच नव्हता. तुम्ही थोडस चिंतन करा. हिरण्यकश्यपूचा कायदा होता, नाव माझ्या राज्यात देवाचं घेणाऱ्याचं मुंडकं तोडण्यात येईल. तसा कायदा आहे का सरकारचा सत्ता करणाऱ्याला फाशी देण्यात येईल? लक्षात घ्या. एवढा अनुकूल काळ आहे, एवढा अनुकूल. पूर्वी विनंती करावी लागत होती, आता पंक्ती घेणारे इतके आहे, जेवणारे कमी पडतात. हे तर मान्य आहे का नाही? नंबर लागले 10-10 वर्ष पुढच्या वर्षी आमच्याकडून काला, ते म्हणतात आमच्याकडून काला. नंबर लावावं लागले. पहिले पाया पडावं लागत होतं, मोठा भंडारा आहे, काही मदत करा. म्हणतो मी एकटाच करतो. ते म्हणतो पण त्याच्या पुढच्या वर्षीचा आमचा घ्या. असा अनुकूल काळ परमार्थाला, अनुकूल काळ. आपण काही कदाचित दोष असेल तो आम्हा लोकांचा, लक्षात ठेवा. त्यांचा काही दोष नाही. एवढा गाडाभर प्रपंच करून परमार्थ करतात, यांचे अनंत उपकार लक्षात ठेवा. थोडंसं काही माणसाला ते अरे तुम्हाला माहीत नाही बाबा, हे प्रापंचिक झाल्यावर कळतं. महाराज येणार आहे जेवायला, महाराज येणार आहे जेवायला. महाराज सकाळपासून आनंदाला उधाण असतं त्या घरात. थोडंसं चिंतन करा. सकाळी मावल्या उठतात, सगळा संमार्जन, घर पवित्र करायचं, रांगोळ्या काढायच्या. आज महाराज येणार आहे, दुपारी 12ला महाराज येणार आहे. दुपारी 12ला स्वयंपाक 10:30ला तयार होतो. तिचा एकुलता एक मुलगा, 5 वर्षाचा कुळाचा दिवा, एकुलता एक, रडू रडू म्हणतो मम्मी एक जिलेबी दे ना ग. नाही रे बाळा, महाराज जेवल्याशिवाय घरच्या लेकरांना खायचं नसतो. हे जरा महाराजांनी विचार करा. जे पोटच्या गोळ्याला खाऊ घालत नाही समाज, ते आम्हाला खाऊ घालतोय. म्हणून दोष त्यांचा नाही, कदाचित असेल तो आम्हा लोकांचा. आपण इतका अनुकूल काळ परमार्थाला पूर्वी नव्हता, एवढा अनुकूल काळ. म्हणून सुग्रणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे, आनंद तेव्हा येत असतो. नाहीतर जेवणारे चांगले आहे, पदार्थही चांगले आहे, पण वाढणारं कंजूस भेटतं. हे आमच्या वारकरी मंडळीला चांगले अनुभव आहेत. आळंदीला गेल्यानंतर माऊलीच्या सोहळ्यात सहभागी होतात आणि मग पुढचा मुक्काम पुण्याला. पुणे वारकऱ्यांचं स्वागत करणारं शहर आहे किती वर्षापासून. पण त्याच्यातही काही पेठा थोड्या नाजूक आहे. आमच्याकडे 10 वारकरी याची हो, आमच्याकडे 20 वारकरी. नेमके कनेर इस्लामपूरचेच भेटले 20. कोणते बांधाच्या काठाना आवतावर उभे राहणारे, दिवसभर 4.5 भाकरीचा नाश्ता करणारे, ते गेले सदाशिव पेठमध्ये 20. तिथं गेल्यानंतर बसा 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 20 वारकऱ्यांनी स्वयंपाक पाहला. एकमेकाला म्हणले खरं इथं दोघंच खातो आपण. म्हणले गप्पा बसा, आबरू घालवतात. मग ती केळीची पानं 3च लिंबाच्या 21 खुडी केल्या. ते आम्ही चमच्यानं साखर देतो मुलांना, त्या चमच्यानं भाजी वाढली. अर्ध्या बिस्किट एवढा तुकडा शिऱ्याचा, एवढासा गोळा भाताचा, एवढ्याशा गोळ्याची चपाती. वाळून झाल्यावर हे कनेर इस्लामपूरचे पदार्थाकडे पाहत नव्हते, एकमेकाकडे पाहत. आपले दोघं सांगितले करा सुरू.
आणि लाडवाचं टोपलं घेतलं आणि त्यांच्या समोरून हवं का काहीच नाही, काय खावर बसले हवं का निस पदार्थ चांगले जेवणारे कन्नड इस्लामपूरचे वाढणार कंजूस आनंद कधी वाढणार उदार आहे, जेवणारही वस्ताद आहे, पण पदार्थ चांगले नाही. एका पातेल्यात 3 भात, खालचं जळगाव, मध्ये चिखली, वर तांदूळवाडी. खालचा 2 इंच जळला भात ते झालं जळगाव, त्याच्यावर चिखली वर कोरडे तांदूळवाडी. कधी पदार्थ चांगले आहे, वाढणारे उदार आहे, पण जेवणारा आजारी. याच्यात नाही मीठ, त्याच्यात नाही तिखट. शेजारचा म्हणतो मी तेच करतो, मला बरोबर आहे. ते नाही का धर्मशाळेमध्ये 2 जण उतरले, आबा 3 दगडाची चूल मांडली, संध्याकाळची वेळ, भात शिजवला, दोघापुरता भात तयार झाला, अर्धा ताटात वाटून घेतला आणि कर म्हणला सुरुवात. जेवायला सुरुवात केल्याबरोबर लाईट गेली, अंधार पडला. आणि काय म्हणा कानात जातो काय कर सुरू. पलीकडचं प्रत्येक घासाला खडा काढायचा, प्रत्येक घासाला खडा, प्रत्येक घासाला हा म्हणला लेका तू मी एकाच पातेल्यातला भात खातो, मला अजून एकही खडा लागला नाही, तू प्रत्येक घासात खडा काढतो. यालाही शंका आली. यानं मोबाईलची बॅटरी त्याच्या तोंडावर मारली, त्याला एकही दात नाही. तो म्हणला लेका खडा काय, तुला दगड नाही खडा लागायला दात पाहिजे. हे म्हणतो मी तू एकाच पदार्थाचं सेवन करतोय, मला तिखट मीठ सगळे बरोबर आहे, तू प्रत्येक पदार्थात याच्यात मीठ नाही, त्यात तिखट नाही, घरून आला नाही हो. मग 1 महिना ऍडमिट होतो. दवाखान्यातून उठल्याबरोबर इथंच आलं. मला मग पदार्थाचाही दोष नाही, वाढणाराचाही दोष नाही. तोंडासी कारणच जेवाया पैसले रोगिष्ट तेथे सुगरणीची कष्ट व्यर्थ गेले. म्हणून आनंद जेवणाचा कधी सुगरणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे, तेव्हा आनंद येत असतो. भगवान श्रीकृष्णजीला श्रीखंड आवडायचं बरं का राजगुरू महाराज, श्रीखंड आवडायचं, पण भीमाने केलेलं. भीमाने रुक्माईनं केलं म्हणजे पोट लावत नव्हते, आणि भीमानं केल्यावर पातेलं पुरत नव्हतं. मग रुक्माईनं एक दिवस विचारलं, हे तुम्हाला ऐकायला मिळतं फक्त तुम्ही सांगत नाही, घरी सगळ्यांचा 7-12, आदमी कितना ही खतरनाक रहा तो बाहर, घर में आया तो बेटी बिल्ली बन जाता है. बाहेर बघा, बाजूला बाजूला बाजूला, साहेब आले साहेब आले, साहेब घरी आले की म्याव, काही करत नाही साहेब. हे रुक्माईचं देवाचं सांगतो, तुमचं चांगलं असेल. ते भीमानं केलं म्हणजे तुम्हाला पातेलं पुरत नाही, आणि आम्ही केल्यावर वाटीला बोट लावत नाही. तुम्हालाही ऐकायला मिळतं तुमच्या आवडीची भजी घरी केली, एकही खाऊ नका, मग पहा तुमचा 7-12. हॉटेलमध्ये कसं तुटून पडता, इथे एक नाही का. तसं रुक्माई म्हणली भीमानं केलं म्हणजे पातेलं नाही पुरत ना, आमच्या केल्यावर वाटीला बोट लावत नाही. करण्याची काही पद्धत असते रुक्माई, कसं करायचं असतं भीमालाच विचार. मग भीमाला रुक्माई आईने विचारलं, भीमा अरे तू श्रीखंड केलं म्हणजे देवाला पातेलं पुरत नाही ना, आम्ही केल्यावर वाटी संपत नाही, करण्याची पद्धत आहे, कसं करायचं असतं, लिहून घ्या ना. ऐकायला हो आहे, लिहून घ्या. मग भीमानं, कारण पाककलेमध्ये भीम निपुण आहे आणि त्यानं कृती सांगितली, असं करा. अर्धा ढक
हे कोष्टक आहे. अर्धा ढक सुचिर परुष्टच दग्नः सर्पीफलं मधुफलं मरिचादिकर्षः खण्डस्य षोडशे फलानि शशिप्रभस्य सुन्त्यं पदार्थमपि अर्धफलं चतुर्णां सूक्ष्मपटेललनया मृदुपाणि दृष्टात् सुरभि कुकुपात्र सौख्यं येषां रुकदरकृता सरसा रसाला या स्वादिता भगवता मधुसूदनेन. हे महाभारतात दिलेलं कोष्टक. मी सांगितलेलं, आता सांगितलं तसं श्रीखंड करा. समजा बिघडलं तर मोबाईल भीमाला करा. त्यानं लिहिलं ते वाचून दाखवतो मी. अर्धा ढक, ढक 4 शेराचा होतो. ढक म्हणजे 4 शेर. अर्धा ढक सुचिर परुषितस्य दग्नः. भीम म्हणतो उत्तम पैकी थिजलेलं दही 2 शेर म्हणजे अर्धा ढक. लिहिलं का? लिहिलं, सांग बाबा लवकर. हा, अर्धा ढक सुचिरे परुषदग्नः सर्पेफलं मधुफलं मरिचादिकर्षः म्हणजे 2.5 तोळे मध लिहिलं, 2.5 तोळे लोणी ते लिहिलं. 2 बोटं बुडवायची, वर काढायची, त्याच्या टोकावर येईल एवढी मिरची पावडर श्रीखंडात. बरं का? 2 शेर दही, 2.5 तोळे मध, 2.5 तोळे लोणी, 2 बोटाच्या टोकावर राहील एवढी मिरची पावडर. मरिचादिकर्षः. तेव्हा चमचे नव्हते. तुम्ही का हसता हे कळत नाही. मी खरं बोलतो. नाही तर याच्यात लिहिलं नसतं का अर्धा चमचा मिरची पावडर. याचा अर्थच आहे पूर्वी चमचे नव्हते, चमचे आता सुरू झाले. पूर्वीचे माणसं हाताने जेवत होते. आता पोहे आले का पोह्यात चमचा. मी म्हणतो पोह्याच्या आणि याच्यामध्ये घुसायचं कामच काय चमच्याचं. अरे त्यालाच म्हणतात चमचा. 2च्या मध्ये घुसतो का नाही. तोंडाचं काम तोंड करतं, हाताचं काम हात करतं आणि मध्ये लुडबुडतं ना त्याला चमचा. चमच्याची मजाच असते. नाही तर 1 फूट लांबीचं लोखंड मधून तोडलं, 6 इंचाचा तुकडा त्याचा चिमटा केला, 6 इंचाचा तुकडा त्याचा चमचा केला. काय झालं? चिमटा और चमचे से होत बड़ी तकदीर. चिमटा जमता अंगार में चमचा खाता खीर. आधी एकच लोखंड होतं, पण 1 तुकडा त्याचा चिमटा केला आणि 1 तुकडा चमचा केला. चिमटा जन्मभर निखारे उचलतो आणि चमचा खिरीच्या पातेल्यात मजा मारतो. चमच्याची मजा ही तर सांगतो. अर्धा चमचा. मरिचादिकर्षः 2 बोटाच्या टोकावर राहील एवढी मिरची पावडर. खंडस्य षोडशे फलानि शशिप्रभस्य म्हणजे सरळ सरळ 64 तोळे साखर. लक्षात आहे ना श्रीखंडाचं कोष्टक भीमानी सांगितलेलं. 1.5 तोळा सुंठ ते एकत्रित करायचं. बर. येशाम रुकुदरकृता सरसा रसाला असं भीमानं केलेलं रसरसी श्रीखंड. आता इथली मजा का? सुग्रणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे, आनंद तेव्हा आहे. श्रीखंड केलंय भीमाने. आग्रह करायला धर्मराजा, वाढायला द्रौपदी आणि जेवायला श्रीकृष्ण. याला म्हणतात सुग्रणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे, आनंद तेव्हा. म्हणून आनंद होण्याचं कारण संगती पंगती देवा सवे. संगती देवाची, पंक्तीलाही देवाच्या. कधी घडे? नित्यानित्य. हे आम्हालाही देवाची संगत आहे, पण शिकणे पण. कार्तिक महिन्यापुरती संगत आम्हाला, श्रावण महिन्यापुरती संगत. तुम्ही श्रावण महिन्यातली कोंबडी बघा. श्रावण महिन्यात गावोगावचे महादेव विचार करतात की एवढे भक्त येतात कुठून. बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. महादेव म्हणतो मग 11 महिने रजेवर जाता का? या महिन्यात वैतागून सोडता हर हर महादेव, हर हर महादेव. आणि त्या महिन्यामध्ये खेडेगावात कोंबडी पहा तुम्ही, मुलाबाळासह सुरक्षित. श्रावण महिन्यात शपथ खोटं नाही. फिरायला निघली कोंबडी तर 10-5 पिल्लं पुढं, 10-5 पिल्लं मागं. छाती काढून चालती कोंबडी, पुढं पाहती, मागं पाहती. मेरा भारत महान. 1 महिना.
श्रावण संपला, भाद्रपद लागल्यावर कोंबडी एकटी दिसेल उकरड्यावर. तिला विचारा, कोंबडी काय महाराज, लेकर कुठं आहे? महाराज झाले कळत नाही का तुम्हाला? श्रावण संपला ना. मग तुम्ही माझा नंबर लागतो ना का गणपती उठल्यावर? हे आम्हाला संगती श्रावण महिन्यापुरती देवाची, कार्तिक महिन्यापुरती. महाराज म्हणतात आमची महिन्यापुरती नाही, कायमची नित्यानित्य जोडे सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. एवढं आनंद होण्याचं कारण संगती पंगती देवा सवेकडे कधी कायमचे नित्यानित्य जोडे तेची साच. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ आणि बरोबर नियोजित वेळेमध्ये पूर्णविराम थोडासा येतो. सर्वांनी हात वर करा. शूटिंगवाले तुम्ही नाही, वाजवणारे नाही, शूटिंगवाले एवढे हात घ्या. जमत नसेल तर स्टेजवरून घ्या, उद्या पेपरला देता येईल आपल्याला. एवढे हात त्या हनुमानजी पर्यंत बसले ना श्रोते, ते सगळे हात घ्या. हा आनंद टाटा बिरलाला नाही. आणि हात दुखायच्या आधी घ्या. नेपाळ भाषणाच्या नाही टाळा, भजनाच्या एका तालात. विठोबा फक्त टाळी होऊ द्या. हा, हात वर एक तास. Yeah.